विरोधी को काम नहीं करते हैं। हमें कोई जमीन का टुकड़ा नहीं चाहिए, हमें कोई आरक्षण नहीं चाहिए, हमें मात्र हमारा जो एचएनडी जैनों का था, एचएनडी जो है हमारा है, जैन समाज का अधिकार है और जैनों का ही रहेगा। जो गैर कानूनी ढंग से जो सौदा किया गया है वो सौदा रद्द होना चाहिए। राजनीतिक नेता कोई पुणे का है क्या इसमें जो इसके हुआ ऐसा? बहुत कुछ है, अपने आप सामने आएगा। पाप का घड़ा जब फूटता है चौराहे पर आता है। मैं किसी पार्टी किसी व्यक्ति का नाम नहीं लूंगा आपके सामने। हमारी आप जो मीडिया है वो कलम सिपाही है। मैंने अभी सिर्फ सरकार को चेतावनी दी है के लिए, लेकिन इसके बाद आज मैं जब तक हमें कोई नहीं मिलता है, सार हमारा डील नहीं करती है, तब तक का समय में देता हूँ। उसके लिए मैंने अनाज का त्याग किया। मधल्या काळामध्ये एचएनडी ट्रस्टच्या ट्रस्टीने ती जागा गोखले डेव्हलपर्सला विकण्याचा निर्णय घेतला। हा ट्रस्ट असल्यामुळे धर्मादाय आयुक्तांची परवानगी घेणं आवश्यक होतं आणि धर्मादाय आयुक्तांच्याकडे परवानगी दिल्यानंतर इतक्या संशयास्पद पद्धतीनं त्याला अर्ज केला गेला, परवानगी घेतली गेली आणि परवानगीसुद्धा धर्मादाय आयुक्तांमध्ये आमचा अनुभव असा आहे की महिने हेलपाटे घालावे लागतात। साधा चेन रिपोर्ट द्यायला सुद्धा हेलपाटे घालावे लागतात, परंतु या ठिकाणी अति तातडीनं त्याला परवानगीसुद्धा दिली गेली। मी स्वतः धर्मादाय आयुक्तांशी संपर्क साधून नजर चुकीनं तुमचा परवानगी गेली आहे आणि या संदर्भात फॅक्ट काय आहेत हे सांगण्यासाठी आम्हाला वेळ द्या अशी मागणी केली। 11 तारीख दिली, पण त्याच्या आधीच हा सगळा व्यवहार झालेला होता। म्हणजे इतक्या संशयास्पद पद्धतीनं झालेला आहे। या गोखले डेव्हलपरला जे कर्ज दिलेलं आहे ते गिरेश्वर कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी जी कर्नाटकातील आहे, मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी आहे, पण त्याचं हेडक्वार्टर चिकोडीमध्ये आहे। ते कर्नाटकच्या भारतीय जनता पक्षाच्या आमदार जोल्ले मॅडम त्यांच्या संबंधित त्यांचे पतीच माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले त्याचे चेअरमन आहे। त्याचबरोबर गोखले डेव्हलपर्समध्ये पुण्याचे खासदार आणि आता केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचे भागीदारी आहे, हे त्यांनीच निवडणूक विवरणपत्रामध्ये दाखवलेलं आहे। हे सगळे निव्वळ योगायोग असू शकत नाही आणि म्हणून अशा पद्धतीनं या गोखले डेव्हलपर्सच मध्यंतरी एक प्रेस घेतलेली होती आणि हा भूखंड विकसित केल्यानंतर 3000 कोटी रुपये त्यांना त्याच्यामध्ये नफा होईल अशी त्यांनी मागणी केलेली होती। ते स्वतःच म्हणतात, म्हणजे 230 कोटी रुपयाला खरेदी करायचं आणि त्याच्यातून 3000 कोटी रुपये मिळवायचं असं हे आहे। याला राजकीय वरदहस्त असल्याशिवाय, प्रशासनावर अंकुश असल्याशिवाय या गोष्टी शक्य नाहीत आणि त्यामुळं ते सरळ मुरली अण्णा मोहोळ असतील किंवा मुख्यमंत्री सुद्धा, कारण धर्मादाय आयुक्त हे त्यांचे नातेवाईक आहेत, यांना आपली जबाबदारी झटकता येणार नाही। 100% बरोबर आहे आणि माझा तसा आरोपच आहे। कोल्हापूरचे लोक पैलवान असतात हे त्यांना माहिती आहे म्हणून म्हटलं, आणि ते कोल्हापूरलाच कुस्ती शिकून गेलेले आहेत। गोखले डेव्हलपर्स मध्ये ते भागीदारी आहेत असं त्यांचं निवडणूक विवरणपत्र सांगतंय आणि निवडणुका होऊन तरी आता अगदीच अलीकडे झालेलं आहे आणि त्यामुळं ते स्वतःच निवडणुकीच्या विवरणपत्रात दिलेलं आहे त्यांनी मी भागीदारी असल्याचं। मुरलीधर मोहोळला 3000 कोटीचा फायदा होतो, गोखले डेव्हलपरला